काही तासांसाठी माझा हा दिवस खूपच खराब होता. काय ते तुम्हाला सांगतेच पुढे. खूप मोठा शॉक बसला मला. मी पुढे सांगतेच तुम्हाला. खूप एक्सायटेड होते, खूप हॅपी होते आणि तुम्हाला एक अजून सरप्राईज आहे बोलले होते. पण पुढं काय झालं ते सांगते आता. माझा भाऊ येणार होता. फर्स्ट त्याची इंटरनॅशनल ट्रिप होती इकडची. पण एक मोठा प्रॉब्लेम झाला. इमिग्रेशनवाले त्याला एंट्रीज देत नव्हते. त्यामुळे आम्ही एवढं हॅपी होतो. पण थोड्या वेळासाठी माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली होती. कारण की तिकडचे जे इमिग्रेशन करतात त्याला ते आतमध्येच येऊ देत नव्हते. गो बॅक इंडिया, गो बॅक इंडिया करत होते. सो त्यामुळे आम्ही एवढे घाबरून गेलो होतो. मग त्याची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप त्याला आम्ही बोललो नेक्स्ट ऑफिसरकडे जा जे इमिग्रेशन करतात. तर ती लक्कीली त्यांनी हो बोलले आणि त्याला एंट्री दिली. एवढे हॅप्पी झालो आम्ही. त्याच्यानंतर आम्हाला जीवात जीव आला. मी एवढं वाईट वाटत होतं मला. तो पण एवढा दगड आहे, कधी रडत नाही, पण तो पण रडला होता त्या दिवशी. त्याला पण खूप वाईट वाटलं होतं. मग तो बोलला पण मला इकडून आता पाठवलं असतं तर मी कधीच आलो नसतं बाहेरच्या देशात कधी. सो त्याच्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं तो आला. नाही तर आमची पूर्ण 8 दिवसाची ट्रिप नसती चांगली झाली असती थायलंडची. त्यानंतर मग आम्ही आल्या पहिले इंडियन फूड खाल्लं. एवढं छान होतं. तिकडची पाणीपुरी जेवण मस्त होतं. खूप खूप भारी होतं. फुल आम्ही पोट भरून जेवण केलं. आणि पूर्ण रात्री मग आम्ही एवढं थकलो होतो. पहिलेच मला भूक लागली होती. फ्लाईटमध्ये अजिबात जेवण छान नव्हतं. पण त्याच्या टेन्शननी तर माझी भूकसुद्धा गेली. मग परत आम्ही आलो इकडे हॉटेलवर थांबलो रात्रीचं. मग परत शॉपिंग करायला गेलो. विचार केला पण त्याच्यात पण पाऊस पडला. मग आमचा अजून मूड ऑफ झाला. म्हणलं आजचा हा दिवस तर गेला. तरी पण आम्ही थोडीफार शॉपिंग केली. पण तिथं काही पाऊस थांबायला नावच घेत नव्हतं. सो आम्ही शॉपिंग वगैरे केली, थोडीफार केली. कारण की अनन्याच्या पप्पांनी बिलकुलच कपडे घेऊन नव्हते आले. कारण की इथं खूप छान कपडे भेटतात. सो विचार केला तर इथंच आपण शॉपिंग करूया आणि इकडच्या इकडेच ते आपल्याला कपडे यूज करता येतील. एवढं छान वाटत होतं. पण आम्हाला एवढं वाईट वाटत होतं कारण की आमच्या डोक्यातून ते गोष्टीच जात नव्हत्या. कारण की आमचा तो अर्धा 1 तास पूर्ण रडण्यामध्येच गेला की यायला भेटलं नसतं तर काय झालं असतं. पण एनिवे पण आम्ही एन्जॉय केलं. त्याच्यानंतर रात्री मग आम्ही थायलंडचं जे छान फूड होतं ते एन्जॉय केलं. असं संपला आजचा दिवस. बाय.